मगाशी तुम्हाला बोलले की एक पार्ट मिसिंग आहे, तो पार्ट मिसिंग नव्हता ह्याच्यामध्ये. तुझ्या डोक्याचा भाग मिसिंग होता. काय बोला? तुझ्या डोक्याचा भाग मिसिंग होता. माझ्या दोन नंदा. जेव्हा तुम्हाला राग येतो आम्ही ह्यानेच म्हणू. हाय हॅलो नमस्कार, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी चालले मूवी बघायला. मी म्हणजे माझे फॅमिली मेंबर्स पण आहेत. मी आहे, गणेश आहे, माझे मोठे दीर, जाऊबाई, माझ्या दोन नंदा, त्यांची मुलं, दादा, माझे मोठे सासू सासरे असे सगळे आहेत. तर आम्ही आता चाललोय मूवी बघायला. आणि मी अजूनपर्यंत तरी कोणासमोर असं कॅमेरा वगैरे सुरू करून मोबाईल घेऊन व्हिडिओ बनवलेला नाही किंवा अशी बोलले नाही आहे. तर बघते कसा ब्लॉग बनवते. आणि त्याच्या आधी माझे थोडे पार्सल आलेले आहेत. अगदी खास असं काही नाही, घरचंच थोड्या वस्तू होत्या ज्या मागवल्या होत्या त्या पहिला ओपन करून बघू, मग तयार होऊ आणि मग निघू आणि हा ब्लॉग असाच पुढे चालू ठेवू. मी फक्त चेंज करून घेतलं कारण नंतरचा गणेश आला तू बस घाई नको व्हायला. मग आता पार्सल ओपन करूया. जसं की मी आधीच बोलले याच्यात ड्रेस वगैरे काही नाही आहे, घरच्याच काही गोष्टी पाहिजे होत्या त्याच मागवल्यात. ही आहे इलेक्ट्रिक वॉटर बॅग जी मला हवी होती. म्हणजे माझ्या थोडीशी वेगळी आहे. माझ्याकडे आधी होती ती खराब झाली, पण ती होती त्याच्यामध्ये आधीच लिक्विड होतं, फक्त बटन चालू केलं ती गरम होत होती. पण याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि त्यानंतर सुरू करायचं आहे. पण ही खूप छान आहे. पण पाणी कसं भरायचं? हां, त्याच्यासोबत हे पण दिलं आहे आणि इकडून पाणी भरायचं आहे असं. हे एक मी मागवलं होतं, ह्याची मला खूप गरज असते खूप. ती खराब झाली म्हणून मी लगेच त्याच दिवशी ही मागवली. आणि दुसरं आहे, हे आहे शू रॅक. हे काही टाईममध्ये आलं नाही, हे काल का परवा आलं आहे. पण आता आम्ही दुसरं घेऊन आलो त्याच्यामुळे आता हे काय नको, मी रिटर्नच करणार आहे, परत पाठवणार आहे. पण एकदा ओपन करून बघू. रिटर्नच करायचं आहे. जर टाईम असेल तर मी बघेन, पण जोडून नसेल तर मग कसं होते. हे मी मागवलं होतं. आता पाऊस सुरू झाला आहे, कपडे सुकत नाहीत लवकर म्हणून हे स्टँड मागवलं आहे कपडे सुकवायसाठी. हे तर मी होणारच आहे, हे काही रिटर्न नाही देणार, तर हे जोडून बघावंच लागेल. मला वाटतं ह्याच्यासाठी गणेशच पाहिजे, तो येईल तेव्हाच. हे सगळ्यात छान वाटलं मला. जेव्हा तुम्हाला राग येते आम्ही ह्यानेच म्हणू. आता हे माझ्याकडून होईल की नाही माहीत नाही, पण तरीही बघते. पार्ट मिसिंग आहे, तसं आहे तर काय मला समजेल, पण एक काहीतरी नाही आहे. मला ते समजलं नाही, गणेश येईल तेव्हाच समजेल की आहे ती तसं आहे, ती एवढंच आहे. पण ह्याच्यात तर नाही आहे, दाखवलं तर म्हणतं नाही आहे. गणेशला कॉल करून घेते, त्याला सांगते की एक पार्ट मिसिंग आहे किंवा मला समजत नाही आहे, तर तो येईल बघेल, असेल तर रिटर्न करू आणि जर इथं पार्ट असेल तर मग जोडून घेऊ, तो आल्यानंतरच करू. मी तयार झालेली आहे, पण आता प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे कारण मला आता गणेशला घ्यायला जायचं आहे वर्कशॉपमध्ये. त्याची गाडी आता कुठे गेले हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन, आता नाही सांगणार. पण आता मी त्याला घेऊन येते, तो आल्यानंतर मग तो तयार होईल, मग आम्ही निघू. मी गणेशला घेऊन आले, तो तयार झाला आणि आता आम्ही निघालो. आणि जेव्हा आम्हाला लवकर कुठेतरी जायचं असतं किंवा वेळ झालेला असतो तेव्हा कायम गेट बंदच असतं, जसं की आत्ता होतं. माझ्या दोन नंदा. ही आहे माझी मोठी नणंद आणि ही आहे माझी लाडकी नणंद. आणि ही प्राची, आरुष. आणि आम्ही गेलो होतो रेड 2 मूवी बघायला. हा मला माहिती आहे की हा मूवी येऊन खूप दिवस झालं, 1 महिना झाला हा मूवी येऊन. पण आत्ता आम्ही गेलो होतो कारण मूवी बघण्यापेक्षा आम्हाला फॅमिलीसोबत टाईम घालवायचा होता. शीतलताई, श्यामलताई यांना जास्त बेळगावला यायला जमत नाही, पण जेव्हा त्या येतात तेव्हा त्या काही ना काहीतरी प्लॅन करतातच सगळ्यांना सोबत आणायचा. आणि हे माझे मोठे सासू सासरे आहेत. तो मुझे भी यही करना पड़ेगा दादा भाई. तो जी आप पहले ऐसे अफसर हैं जिन्होंने हमें मंत्री जी नहीं बुलाया. ऐसा लगता है जैसे
पद के सिवा ना कोई औकात है ना कोई पहचान। तो आप भी मुझे कमिश्नर जी कहकर मत बुलाइएगा। पापा मैंने ये लिया। जसं की मी बोलले की पिक्चर येऊन 1-1.5 महिना झाला आहे, तर कोणीच नव्हतं, फक्त आमची फॅमिली आणि आणखी एक फॅमिली होती, इतकेच आम्ही होतो तिथे. काल खेकडे खाताना करायचा होता व्हिडिओ. मूवी बघून झाल्यानंतर मी गेले होते आमच्या घरातल्या सगळ्यात छोट्या प्रिन्सेसला भेटायला, रिवाला. ती इतकी गोड, इतकी सुंदर होती आणि इतकी ॲक्टिव्ह होती, इतकी छान हसत होती ती. कोण आलंय? कोण आलंय? मामी आले? आता काय झालं माहिती आहे, मी मगाशी तुम्हाला बोलले की एक पार्ट मिसिंग आहे. तो पार्ट मिसिंग नव्हता. ह्याच्यामध्ये तुझ्या डोक्याचा भाग मिसिंग होता. काय बोला? तुझ्या डोक्याचा भाग मिसिंग होता. मी हे मोठं आहे, मी मागवलं होतं लहानच आणि मी असंच बनवत होते. मला वाटलं की त्यांनी दिलेलंच नाही आहे. बरं मी गणेशला फोन उचले, गणेश असं असं झालंय म्हणून, आणि तो आल्यानंतर त्याने बघितलं. त्याने बघितलं, मला म्हणाला पार्ट मिसिंग नाही आहे, तुझ्या डोक्याचा भागच मिसिंग होता. कुठे आहे रे? पकड घे. गणेश, ए गणेश, पकड घे. मला तर राग आला, मी काय करणार सांग. पकड घे. आत्ताच आम्ही घरी आलो आहे आणि आत्ता वाजलेत 12 आणि आमचा हा टाईमपास सुरू आहे. तर मी आता हा टाईमपास पण बंद करते आणि हा व्लॉग पण एंड करते. थँक्यू सो मच, तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघितला आणि आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.